चला थोडं स्पीडअप करा प्लीज, थोडं स्पीडअप करा. आदित्य पाटील फायनली या ठिकाणी आदित्यच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आला. सुपर ओव्हरचा थर्रार या ठिकाणी झाली आहे सुरुवात. पहिला बॉल आदित्यचा, त्याच्यावरती केलं लॉंग ऑफला आक्रमण. पहिल्याच बॉलवरती रनआउट साठी अपील, रन्स कंप्लीट झालेत. या ठिकाणी आपण पाहता त्या म्हणजे 2. पेन चॅम्पियनशिप ट्रॉफी यावर्षी इतिहास घडवणार, यावर्षी सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार. कारण यावर्षी आयोजकांनी केलेली मेहनत आणि असं म्हणायला आज कल्पेशदा अँड ऑल टीम हरकत नाहीये की सगळ्याचा नारळ चांगला फुटलाय. आजच्या पहिल्याच दिवसात आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती धावाले 2. आदित्य तयार आहे. फटका चांगला, स्ट्राइक डाऊन दी ग्राउंड. समोर लॉंग ऑफला फिल्डर नाही क्लिअर करू शकले बाउंड्री लाईन ओम पाटील. आणि फटका अगदी बाउंड्री लाईन लगत तिकडे जेल मध्ये कन्वर्ट झालाय. आणि पहिला धक्का मैदानावरती लागतोय टीम कामतघरला. विजय ओमला प्रमोट केला सुपर ओव्हर मध्ये. चांगलं ट्राय त्यानं केलं बट मैदानावरती ओम पाटीलची जातीय विकेट. ओम अमोल पाटील जे एक लेजेंडरी प्लेअर आहेत भिवंडी विभागातील. अमोल पाटील भरपूर वर्ष भिवंडी क्रिकेटवरती अधिराज्य त्या नावानं देखील गाजवलं. त्यांचे सुपूत आता न्यू बाटा आणि लास्ट विकेट. सुपर ओव्हर आदित्य तयार. सॉफ्ट हँड हलक्या हाताने लेट कट. समोर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थर्डमॅनला पोहोचलेत तेजस. चांगली फिल्डिंग लाईक अ जॉन डी रॉड्स. एक सिंगल आणि काय थ्रो आहे तेजस मात्रेचा तुम्ही पाहू शकता, खतरनाक. आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 3 या आकड्यावरती. आयुष्यातील अनेक अडचणी संकटांवरती मात करत गावाच्या ग्रामीण क्रिकेटच्या नावासाठी तेजस मात्रे पुन्हा एकदा त्याच थाटात उभा. संकटांच्या वाटेवरती अगदी काट्यांवरती चालत चालत मनामध्ये प्रचंड मोठं दुःखाचं डोंगर बट चेहऱ्यावरती गोड स्माइल. न उगवण्याची माज न मावळण्याची लाज असा तेजस मात्रे. शफल झाले, फाईन लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. हा आलाय चौकार. फलंदाज मोहिल मात्रेच्या बॅटमधून. बाहेर हा येतो चौकार. चौकारानं स्कोर पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7-1. आता फिरवलाय, आता फिंगर रोल करत वळवलाय बॉल बॅटच्या समोरून टर्न होत असताना चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. 7 धावफलकावरती विकेट गेली आहे मैदानावरती आतापर्यंत आपण पाहताय ती म्हणजे या ठिकाणी 1-7 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य पाटील. सुपर ओव्हर आहे. आदित्य सुपर से ऊपर ओव्हर बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार जरूर आला, त्यानंतर टाकलेत लगातारचे 2 डॉट बॉल आणि षटक संपलंय. मैदानावरती पहिलं अर्थात जे सुपर ओव्हरचं होतं तिकडे धावा झालेत 7 आणि 8 धावेचं लक्ष सुपर ओव्हर मध्ये उभं केलंय जॉली कामतघरनं. टीम जीवदानी बामणडोंगरी समोर जी खेळतीये आज वेशीदेव जीवदानी बामणडोंगरी या नावानं. थँक्यू सो मच संदीप सर, आमच्या विनंतीला मान देऊन गिरसेकर आपण आलात.
हा प्रवास सुरू आहे. इथनं प्रॉमिस आहे तर रायगड ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट तुमच्यासाठी आजपासून नव्यानं सुरू होतं आहे. एक नवी आख्यायिका शहापूर टेनिस बॉल क्रिकेटमधनं लिहिण्यासाठी गेरसे तयार आहे. इतकं फक्त आता रायगड टेनिस बॉल क्रिकेट आणि ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटनं लक्षात ठेवावं. काय खेळला आज गेरसेचा संघ, लाजवाब. 6 बॉल 8ची गरज. रिक्वेस्ट प्लीज लवकर या आणि बॅट्स लगेच पाठवा आणि यानंतर अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात आणि वेळ झाली आहे 4:42 6 बॉल 8ची गरज. 6 चेंडू 8 धावा मैदानावरती बनवायच्यात. सुपर ओव्हरची मॅच आहे. टार्गेट चेस केला जाईल की थांबवलं जाईल. सहा चेंडू 8 धावा. कोण जिंकेल मैदानावरती मॅच, त्या प्रश्नाचं उत्तर येणारे 6 बॉल मैदानावरती आपल्याला देतील. स्टे ट्यून विथ अस. पाहत राहा, ऐकत राहा. पेन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025. उत्कृष्ट चित्रकार जितू गायकवाड यांचं शुभागमन झालं आणि स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर या ठिकाणी उपस्थित झाली आणि ते येण्याचं कारण फक्त इतकंच होतं. नरेश भाई यांनी केलेला त्यांना एक कॉल आणि कार्यक्रम मुख्य आणि त्यांच्या अगदी विनंतीला मान देऊन या ठिकाणी तो संघ या ठिकाणी उपस्थित झाला आणि आय थिंक आज त्यांनीच या टीमला पुरस्कृत देखील केलं. नरेश पाटील पुरस्कृत, स्वर्गीय पिंटाशेठ पाटील दुर्गादेवी हमरापूर इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पालघरच्या संघाविरुद्ध. पालघर जिल्ह्यातनं आली आहे टीम तारापूर. चांगली होईल मॅच. एका बाजूला अमरापूर, दुसऱ्या बाजूला तारापूर. मात्र धावेंचा पूर मैदानावरती कोण ओसंडून व्हावेल की मैदानावरती गोलंदाजांचा डंका वाजेल ते येणारी मॅच आपल्याला सांगेल, येणारी वेळ सांगेल. बट चालू मॅच कडे जाऊयात. सुना समंदर को आज बड़ा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती, जहां पेन चैंपियनशिप ट्रॉफी का तूफान फिर एक बार लौटा. मॅचला होतीये सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. सलामीची जोडी आपण पाहता. संदेश गोंधळी आणि त्याच्या सोबतीनं तकदीर पाटील. 70-70 ची स्पर्धा नुकतीच झालेली ग्रामीण धमाका बिग बॅश तकदीर पाटीलनं गाजवली. म्हणाल आता एक तेच स्वप्न बाकी आहे जीवदानी बामण डोंगरीचं की ग्रामीण धमाका बिग बॅश जिंकायचं. बट गोरसई आहे तोपर्यंत अनेकांना स्ट्रगल करावं लागतं. काय खेळला गोरसईचा संघ पुन्हा एकदा. तिसऱ्यांदा ते टायटल त्यांनी जिंकलं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 8ची गरज. संदेश ऑन स्ट्राईक. डावखुरा त्याचा फलंदाज, त्याच्या सोबतीनं तकदीर पाटील आलेत. सुपर ओव्हरची मॅच. ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. जाऊयात त्या दर्दी प्रेक्षकांसोबत मैदानावरती. पहिला बॉल अप्रतिम असा फटका. सुपर शॉट. फील्डर्स डीप मध्ये नाही थांबू शकले. बॉल चालला निघून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका होता. फटक्यामध्ये होती नजाकत, होता क्लास, होता एक संदेश गोंधळेच्या बॅटिंगचा अनोखा अंदाज. यॉर्करला चॉप केलं आणि काढलं अगदी पॉइंटच्या समोरून आणि डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल सीमा पर 4. व्हॉट अ शॉट. कधी कधी शांतता देखील एक मोठी दहशत निर्माण करते. त्याचे ज्वलंत उदाहरण. पहिला अगदी 6 ओव्हर्स टोटल 72 बॉलचा खेळ. त्यामध्ये ओमकारने टाकलेले 2 नो बॉल. त्याची चर्चा झाली तर 74 बॉल मध्ये रिझल्ट मिळाला नाही. मॅच सुपर ओव्हर मध्ये आली आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. 5 बॉल 4 रनची गरज. लेस दॅन रन बॉल. हलक्या हाताने खेळले. पुन्हा एकदा गॅप शोधायचा होता. फिल्डिंग तिकडे शॉर्ट थर्डमॅनला चांगली झाली आहे.
एक सिंगल मिळते, एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. आता ही मॅच जिंकायची आहे ना तर विकेट्स काढावे लागतील, प्रेशर क्रिएट करावा लागेल. तो म्हणजेच टीम कामतघरला काय संघर्ष केला सुरुवातीला. खरं तर ना या मॅचच्या ऑल ड्रायव्हिंग सीट वरती टॉप 2 अगदी आपण पाहिलं ना 5व्या षटकापर्यंत होती ती म्हणजेच कामतघर. आणि तदनंतर आले ओमकार नाईक, त्यानं टाकलं विकेट मेडन आणि सामना सुपर ओव्हर मध्ये आला. बॉल बाकी आहेत 4, रन बाकी आहेत मैदानावरती 3, एखादी विकेट मॅच मध्ये पुनरागमन नक्की करेल कामतघर. हाफ ट्रॅकर विकेटची चर्चा सुरू होती. नुकतंच फाईन लेगला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नेलं आणि तिकडेच बॉल होता आणि ते फिल्डर सर्कलच्या बाहेर गेले, त्यामुळे एक सिंगल तिकडे मिळते. कारण आता फाईन लेग डीप मध्ये तैनात करण्यात आलं होतं. फिल्डिंग मध्ये जे चेंजेस आणले होते लक्षात घ्या. पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाली तर फ्रेश अजून एक सुपर ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच बरोबरी सुटल्यास पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवली जाईल. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणले जातात. आता बॅटर्सच्या समोर सिंगल वाचवण्यासाठी फिल्डर सेट करण्यात आलेत. बॉल बाकी आहेत 3, रन बाकी आहेत मैदानावरती 2. 3 चेंडू आणि 2 धावा. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर आणि इथे लागली आहे बॅटची कडा, फलंदाज बाद. आता पुन्हा एकदा रंगात आली आहे मॅच. न थकता न थांबता जो संघर्ष करतो हे क्रिकेट देखील त्यांच्या प्रेमात पडतं आणि या दोन्ही टीम मैदानावरती हार मानायला तयार नाहीये. बामणडोंगरी मैदान सोडायला तयार नाहीये कामतघर. बॉल बाकी आहेत 2, रन बाकी आहेत मैदानावरती 2. अजून एक बॉल पुढे, यॉर्कर टाकलाय, सिंगल आली आहे. हो आता एक गोष्ट आहे, बामणडोंगरी इथनं थोडीशी सेफ आहे कारण आता सामना बरोबरी सुटलाय. अंतिम एक बॉल 1 रनची गरज आहे. परत सुपर ओव्हर. एक बॉल 1 रन. परत सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आणि जर नंतर रिझल्ट नाही मिळाला तर बाउंड्रीज कन्सिडर केल्या जातील. लक्षात घ्या, नंतर मॅच सुपर ओव्हर मध्ये सुटली तर बाउंड्रीज कन्सिडर केल्या जातील, तिकडे विन घोषित केला जाईल. पण या पाहूयात ही मॅच सुपर ओव्हर मध्ये जाते का, बामणडोंगरी जिंकतीये का, कामतघर पुन्हा एकदा पुनरागमन करतीये का. अटॅकिंग फील्ड सेटअप या ठिकाणी करण्यात आला. 1 चेंडू 1 बॉल 1 रन. का मॅच झाली आहे, का मॅच झाली आहे. अंतिम बॉल आणि तो चालला यष्टी रक्षकाच्या हातात आणि इकडे आलाय डॉट बॉल आणि मॅच पुन्हा आली आहे सुपर ओव्हर. रन आउट, फलंदाज बाद, ओइठी आउट. चला लगेचच बॅटर्स मैदानावरती पाठवायचे. या स्टेजला तुम्ही होते आणि आता बॉलर आणि बॅटर्स सगळं काही चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिन्ही बॅटर्स जे मैदानावरती पोहोचले आपण पाहिलं, संदेश, तकदीर आणि त्या सोबतीनं शुभम, हे तिन्ही फलंदाज बॅटिंग करू शकत नाही आहेत आणि गोलंदाज आदित्य बॉलिंग करू शकत नाही आणि रितेश आणि त्या सोबतीनं ओम पाटील, मोहिल आणि महेंद्र. पुन्हा एकदा सुटली आहे बरोबरीत. मॅचचा रिझल्ट लागायला आता परत एकदा सुपर ओव्हर खेळवली जाईल. चला बॉल मैदानावरती पोचवायच्यात. आता पहिल्या इनिंग मध्ये आपण
चौकार षटकार टाली करूयात. ज्यावेळी बॅटिंग करत होती ना, फ्रेश मॅच ज्यावेळी खऱ्या अर्थानं सुरू होती, बामणडोंगरीनं बाउंड्रीज टोटल मारले होते 1 2 3 4 5 6 आणि त्याचं प्रत्युत्तर देताना टीम कामतघर जेव्हा उतरली त्यावेळी त्यांनी मैदानावरती चौकार षटकारांची आपण टाली करतोय मारले होते 1 2 3 4. म्हणजे जर आता मॅच बरोबरी सुटली तर लक्षात घ्या बाउंड्रीच्या आधारावरती बामणडोंगरीला विजय घोषित केला जाईल, कारण त्यांनी टोटल 6 चौकार षटकार मारले होते. सेकंड इनिंग मध्ये चेस करताना तुम्ही मारले होते 4. त्यामुळे कामतघर लक्ष असू द्या, जर आता सामना बरोबरी सुटला तर बामणडोंगरीला जास्त चौकार षटकारांच्या आधारावरती जसं न्यूझीलंडच्या विरुद्ध इंग्लंडला विश्वचषक जिंकताना आपण पाहिलं तशी गोष्ट मैदानावरती ग्राह्य धरली जाईल. फिर से एक बार पब्लिक बैठी है तैयार, दर्शक है बेकरार, आ गई है मैच फिर एक बार सुपर ओव्हर. चला पेनकर मॅच आवडली असेल एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया भिवंडीकरांचं आणि उल्वेनोड मधील जीवदानी बामणडोंगरीचं. सुपर से ऊपर ओव्हर टुर्नामेंट आणि काय मॅचेस मैदानावरती रंगतात. मैदान सोडायला तयार नाही. हमरापूर वाट पाहतीये आम्ही कधी उतरणार, तारापूर वाट पाहतीये आम्ही कधी उतरणार. सकाळी बरोबर 7 वाजल्यापासून प्रवास तारापूरनं केला या मैदानावरती खेळायला. वेळ झाली 4:53 अजून तारापूर एक बॉल पण खेळली नाहीये. संध्याकाळी उतरतील डायरेक्ट आज की शाम शायद तारापूर या हमरापूर. संध्याकाळचं सत्र आपल्याला सांगेल कोणाच्या नावावरती जातीये. सुपर ओव्हरचा थर्रा सुरू झालाय. ओव्हर नंबर आता सुरू होईल मैदानावरती सुपर ओव्हरची आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओम पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती चौकार, 5 बॉल 4. त्यानंतर कामतघरनं केलेलं पुनरागमन ते लाजवाब राहिलं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार आहे ओम आणि बॅटर्स ओपनर्स आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. स्ट्राईकला रोहित म्हात्रे आणि त्याच्या सोबतीनं संदेश पाटील आहे. म्हणजे बॅटिंग लाईन अजूनही आहे टीम बामणडोंगरीकडे आणि गोलंदाज आय थिंक ओमकार नाईकचा वापर आता केला जाईल. सहा बॉल आता सुपर ओव्हर सुरू होतीये. पेन चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि आज चर्चेत आहे नाव कोळी ब्रदर्स. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला बैठक सजवलाय. डीप मध्ये फिल्डर बॉल स्टॉप केला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल वॉर्ड थ्रो बट 2 धावा नाही थांबू शकणार आहे टीम जॉली कामतघर. फलक मैदानावरती 2 ने या ठिकाणी आपण पाहताय सुरू झाला. सुपर ओव्हरच्या मॅचचा थर्रार मैदानावरती सुरूच आणि मॅच संपायचं नाव या ठिकाणी घेत नाहीये. काय मॅच रंगतीये, काय मॅच रंगतीये मैदानावरती. ओव्हर द विकेट टप्पा पडला. सरळ चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी होतीये डॉट बॉलची समाप्ती. धावफलक मैदानावरती थांबलाय. 2 चेंडू 2 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत कंप्लीट झालेत. चालला खेळ हा भावनांचा, चालला खेळ हा यातनांचा. प्रेम फक्त चित्रपटाचा भाग, बाकी खेळ हा स्वप्नांचा. आणि आपल्या स्वप्नांमागे धावताना या दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. कडक मॅच सुरू आहे. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकला, बॅट वरती घेतला आणि मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय. एक दमदार षटकार हा येतोय जीवदानी बामणडोंगरी ब्रँडेड 6. कणाकणांनी बनलेल्या भिंतीला पावसाची भीती नसावी. यातनांनी सावरलेल्या डोळ्यांना आसवांची भीती नसावी. आणि प्रयत्न मेहनत कष्ट सारेच असे निरंतर असेल तर स्वकर्तृत्वानं उभारलेल्या देहाला अपयशाची भीती नसावी. बॅकफुटला गेले, बीट केलं होतं जवळजवळ फिल्डरला बट काय फिल्डिंग. लास्ट मोमेंटला अगदी आपण पाहिलं बॉल चिपकला हाताला, लपकला असं म्हणायला हरकत नाहीये. एक सिंगल ऍड होती. एका सिंगलनं स्कोर जातो 9 या आकड्यावरती.
बॉल शिल्लक आहेत मैदानावरती अजूनही 2. काय टार्गेट सेट केला जाईल? विकेट्स हातामध्ये आहेत, अगदी एकही गमावली नाहीये. त्यामुळे येणाऱ्या 2 बॉल वरती कदाचित एखादा मोठा फटका आला तर एक मोठं टार्गेट सेट होईल, मग कठीण जाईल. तर मग कमबॅक करून थांबवावं लागेल. गोलंदाज ओमला 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. अर्ध्या विकेट वरती टाकलाय ओमनं, त्याला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा येतो चौकार जीवदानी बामणडोंगरीसाठी, अर्थातच वेशीदेव बामणडोंगरीसाठी. आणि धाव फलक पोहोचले 13 या आकड्यावरती. महेंद्र शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेली टीम जाऊन पोहोचली आहे सेकंड सुपर ओव्हर मध्ये. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 या आकड्यावरती. अंतिम बॉल या ठिकाणी बाकी आहे. पाहूयात शेवटच्या बॉल वरती किती धावा मैदानावरती बनतील. रोहित बॅटिंग करतोय 4 चेंडू 9. संदेश बॅटिंग करतो 1 बॉल 4, जो त्याच्या वाट्याला नुकताच आला होता. त्याच्यावरती ठोकला चौकार. इथे फटका समोर डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. सिंगल झाली आहे कंप्लीट. आता 2 देखील बनतील का हा क्वेश्चन आहे. आणि 2 झाले त्या ठिकाणी पूर्ण. आणि पुन्हा एकदा बनलेत 15. म्हणजे मॅच परत कुठे आली आहे? जिकडे आपण पाहिलं होतं 6 षटकांची मॅच, 6 बॉल 15ची गरज, तिकडे पण सुपर ओव्हर झाली होती. चला थोडं फास्ट खेळायचं. जीवदानी बामणडोंगरी पटकन चला. आणि टीम कामतघर सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. 15 झालेत, 16चं लक्ष. एक डीजे वाला सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावरती. डीजे मास्टर अजून रोमॅन्टिक बनवण्याचं काम इकडे करतात. पेनच्या ऐतिहासिक आपण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मैदानावरती आहोत. पेनच्या क्रिकेटनं अवघ्या भारत विश्वाला, महाराष्ट्राचा रणजीपटू, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपर डुपर स्टार सचिन तेंडुलकर अकॅडमीचे फिल्डिंग कोच, अर्थातच पेनचा अभिमान, पेनचा सन्मान योगेश दादा पवार याच पेननं दिला. आणि त्याच्या नावाने एक स्टँड अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मी म्हणेल जर कदाचित येत्या काळात अजून एक स्टँड फार एंडला उभं झालं ना, तर तिकडे पेनकरांना जर नाव द्यायचं झालं तर मी म्हणेल पेन भूषण, अर्थातच रायगड भूषण पुरस्कार सन्मानानं विजयीत असणारा, पेनच्या क्रिकेटला महाराष्ट्राच्या बाहेर आणि त्या सोबतीनं पेन तालुक्याच्या क्रिकेटला टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती आणत षटकारांचा बेताज बादशाह म्हणजेच या पेनचं अजून एक भूषण सुशांत मोकल उर्फ गोट्या, अर्थात सुशांत दादाचं नाव द्यायला हरकत नाहीये, ज्या अनुषंगानं त्यानं क्रिकेट या पेनसाठी खेळलाय. या चर्चा तर होतच राहतील. आज पहिलाच दिवस आहे. जाऊयात मैदानाच्या आत. निहार म्हात्रे आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय प्रतीक. थोडं फास्ट खेळायचं दोन्ही टीम्स, या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहताय त्या म्हणजे तब्बल 16-15 पहिल्या षटकात मैदानावरती बनलेत. 16चं लक्ष पार केलं जाईल का? मागच्या मॅच मध्ये ज्याच्या नावाची चर्चा होती त्यानं थोडंसं नाराज केलं कामतघरला, भिवंडीकरांना. तो निहार मात्रे या मॅच मध्ये फाईट बॅक करेल का? की बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. ओव्हर नंबर अगदी आता आदित्यनं तर मॅच सुपर ओव्हर मध्ये आणली. ओमकार नाईक विजयाचा आनंद देईल की इथनं पुन्हा सामना जिंकून विजयाचा आनंद कामतघर साजरा करेल? कारण आता सुपर ओव्हर नाहीये. आता बाउंड्रीच्या जोरावरती बामणडोंगरी मॅच जिंकू शकतीये. त्या त्यांनी मॅच सुरू असताना पहिल्या डावात लगावल्या होत्या.
पहिला बॉल फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल ट्रॅव्हल होतं बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर तिकडे चेस केलं जातं मोठं चेस थांबलाय बॅटर ते महागात पडलंय क्लोज कॉल आणि बॅटर्सच्या रिॲक्शन तुम्हाला सांगून जातील एक्झॅक्टली घडलाय का सहज 2 बनायला पाहिजे होते सहज थोडंसं लेझी क्रिकेट आणि या ऍक्शन रिप्ले बॅटर आता तरी फ्रेम मध्ये नाहीये आणि इट्स क्लोज थांबावं लागेल पुन्हा पॉज अँड प्ले लाईन ऑन दी बॅट की ग्राउंडिंग झाली आहे चर्चा थोडा वेळ थांबेल अँड फायनल डिसिजन इकडे आलाय OUT आउट लाईन ऑन दी बॅट आणि फलंदाज बाद ग्राउंडिंग होणं आतमध्ये गरजेचं होतं भरपूर लांबून बॅट ग्राउंडिंग करत आला खेळाडू त्यामुळेच एक्झॅक्टली हे घडलं प्रॉपरली बॅट ग्राउंडिंग कधी करायची ते देखील तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट त्याचं नॉलेज असायला हवं तिकडे मिस्टेक केली आणि त्यामुळेच आपण पाहता रनआउटची विकेट जातीये OUT आउट फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचलेत गीतेश आणि अंतिम जोडी आता मैदानावरती कारण सुपर ओव्हर 2 विकेट्स तुम्हाला तिकडे मिळतात समीकरण आता मैदानावरती उरलंय येणारे 5 बॉल शिल्लक आहेत 15 रनची मॅच मध्ये गरज आहे बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट चांगला बॉल टप्पा पडला चालला यष्टी रक्षकाच्या हातात पूल करायचं होतं निहारला नाही जमलं गोलंदाजाचा बोलबाला मैदानावरती राहिला जीवदानी बामण डोंगरीच्या ओमकार नाईकचा हा तोच चेहरा आहे ओमकार नाईक ज्यानं विकेट मेडन षटक टाकलं 12 बॉल 15 डिफेंड करताना आणि मॅच जिंकून दिली होती 4 चेंडू 15 ची गरज कंपल्सरी बनवाव्या लागतील कारण आता सुपर ओव्हर नाहीये आता सामना बरोबरी सुटला तरी देखील पहिल्या डावामध्ये 6 षटकांची मॅच झाली 6 चौकार षटकार लावले होते त्याच्या आधारावरती मॅच विजयी घोषित केली जाईल 4 चेंडू 15 ची गरज चला थोडं फास्ट खेळायचं इथे लागली या बॅटची कडा कहाणी खतम आणि जिंकली या मॅच वैशीदेव टीम जीवदानी बामण डोंगरीनं महेंद्र शेठ पाटील यांचं करूयात आपण अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया टीम जॉली कामतघरला आणि पुढील वाटचालीसाठी देऊयात अगदी आपण मोहिल म्हात्रे अँड कंपनीला भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्वागत आहे बामण डोंगरी आपल्या दुसऱ्या फेरीमध्ये चला तारापूर लगेच मैदानावरती पटकन उतरायचं आणि